नमस्कार, मी प्रशांत कदम. 2014च्या निवडणुकीच्या वेळी गुजरात मॉडेल हा शब्द देशानं फार ऐकलेला होता. आता इतक्या वर्षानंतर सगळ्या देशालाच त्याचा विसर पडलेला आहे. त्याच्याबद्दलचे प्रश्नसुद्धा कोणी विचारत नाही. पण हे गुजरात मॉडेल नेमकं काय आहे आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे, हे मात्र आता हळूहळू उघड होऊ लागलेलं आहे. गुजरात सरकार एक असा कायदा आणू पाहतंय, ज्या कायद्याच्या अन्वये विवाहासाठी पालकांची संमती किंवा त्यांची स्वाक्षरी बंधनकारक केली जाणार आहे. म्हणजे मुली त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही आहेत, स्वतंत्र नाही आहेत, तितकी त्यांची अक्कलच नाही आहे जणू, असं गुजरात सरकारला वाटतंय. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये हा अशा पद्धतीचा कायदा गुजरात सरकारला आवश्यक वाटतो. आता ही विचारसरणी नेमकी कोणाची आहे? ही विचारसरणी मनुस्मृतीची आहे. मनुस्मृतीचा जो 147वा श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ असा होतो की लहानपणी मुलीनं वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीचं निधन झाल्यानंतर मुलाच्या कृपेवर राहावं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलेनं स्वतंत्र असू नये, हे तर मनुस्मृती सांगते. आणि त्याच मनुस्मृतीचा पुरस्कार करणारा एक कायदा गुजरात सरकार आणू पाहते. आता याच्यातली सगळ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब काय आहे माहिती आहे? गुजरात सरकारचा हा कायदा महाराष्ट्रातल्या नेत्यांना आदर्श वाटतोय. भाजपचे नेते किरीट सोमय्या ही मागणी करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून की गुजरात सारखा कायदा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणला पाहिजे, आणि तरच आपण लव जिहाद सारख्या घटनांना आळा घालू. म्हणजे काय परिस्थिती आली आहे बघा महाराष्ट्रावरती. एकेकाळी या महाराष्ट्रानं देशाला विचार दिलाय. जेव्हा जेव्हा काही नवीन द्यायची वेळ आलेली आहे तेव्हा देशानं महाराष्ट्राकडे बघितलेलं आहे. मनरेगासारखा कायदा जो इतक्या वर्षानंतर सुद्धा ग्रामीण भागातल्या आर्थिक सगळ्या इकॉनॉमीला सांभाळणारा एक महत्त्वाचा कायदा वाटतो, त्या कायद्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली होती. इतका हा कायदा दुर्गामी होता. आणि आज मात्र आपण इतके लाजिरवाणे झालेलो आहोत, आपण इतके गुजरात्यांच्या पायाखाली शरण गेलेले आहोत. त्यांच्या आदेशानुसार आपल्याकडचे पक्ष तर चालत आहेतच, पण आता त्यांचे असे बुरसटलेल्या विचारसरणीचे कायदेसुद्धा आपल्याला वंदनीय वाटत आहेत आणि ते महाराष्ट्राच्या भूमीवरती लागू करावेत. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा असा मनुस्मृती पेरणारा विचार हा आपल्या राजकारण्यांना हवाहवासा वाटतो. ही खरोखर फार संतापजनक गोष्ट आहे. गुजरात सरकार जो कायदा आणू पाहतंय त्याच्यामध्ये ते काय करतायत तर विवाहासाठी कुठल्याही पद्धतीनं पालकांची स्वाक्षरी असल्याशिवाय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच आम्ही देणार नाही, अशा पद्धतीचा कायदा त्यांना आणायचा आहे. गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, त्यांनी नुकतंच विधानसभेमध्ये याच्या संदर्भातलं सूतोवाच केलेला आहे. आणि काय केलं जाणार आहे? एकतर नवरा आणि नवरी या दोघांची प्रत्यक्ष उपस्थिती, प्रॉक्झी रजिस्ट्रेशन चालणार नाही, प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असेल. सोबतच विवाह नोंदणी संदर्भातले अधिकार जे आहेत ते तलाठ्याच्या ऐवजी तालुका लेवलला दिले जातील, तहसीलदाराकडे. आणि पालकांचं आधार, पालकांचे फोन नंबर आणि पालकांची स्वाक्षरी ही बंधनकारक केली जाणार आहे. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही विवाह नोंदणीसाठी याल त्या क्षणी तुमच्या पालकांना सुद्धा या संदर्भातली माहिती कळवली जाईल आणि विवाहाचं प्रमाणपत्र देण्यासाठी 40 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे की ज्या काळामध्ये घरच्यांची संमती असल्याशिवाय तो विवाह रजिस्टरच होऊ शकणार नाही. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. आता हा कायदा आणताना बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी केल्या जात आहेत की आम्ही फेक आयडेंटिटी लपवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात त्यांना आळा घालण्यासाठी हे करतोय, लव जिहाद रोखण्यासाठी आम्ही हे करतोय, आणि जणू महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे अशा पद्धतीचा एक आविर्भाव या सगळ्यामध्ये दिसतोय. पण मुळामध्ये हा कायदा जो आहे तो महिला त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही आहेत, त्या स्वतःचा निर्णय योग्य पद्धतीनं घेऊच शकणार नाहीत, अशा आविर्भावात तयार केल्याचं दिसतंय. गंमत म्हणजे हा प्रयत्न जो आहे गुजरात सरकारचा तो पहिल्यांदा नाही आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते 2006मध्येच अशा पद्धतीची अमेंडमेंट मॅरेज रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये गुजरात सरकारला आणायची होती.
पण त्यावेळी तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही आहे आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा गुजरात सरकार तोच प्रयत्न करत आहे. मनुस्मृतीचा पुरस्कार करताना भारतीय राज्यघटनेचा अपमान या कायद्यामध्ये आहे, कारण भारतीय राज्यघटना ही नागरिकांच्या खाजगी जीवनाचा अधिकार मान्य करते, सिव्हिल लिबर्टीचा आदर करते, पण इथं या सगळ्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न या कायद्यामध्ये होतोय. म्हणजे पंतप्रधान एकीकडे नारी शक्तीचा गौरव करतात, भाषणांमध्ये महिला सबलीकरणाचा उल्लेख करतात आणि दुसरीकडं त्यांच्या राज्यामध्ये हा अशा पद्धतीचा कायदा मात्र आणला जातोय. एकीकडे 18 वर्षानंतर केलेलं मतदान जे आहे ते मात्र तुम्ही प्रौढ मतदानाचा अधिकार म्हणून मान्य करता. म्हणजे या देशाचं सरकार निवडण्यासाठी जी अक्कल लागते ती 18 वर्ष झाल्यानंतर प्राप्त होते, मात्र त्यांच्या जीवनातले अधिकार म्हणजे लग्नासारखा निर्णय जो आहे तो त्या व्यक्तीचा एक वैयक्तिक अधिकार आहे, वैयक्तिक निर्णय आहे, त्याच्याबद्दलचं शहाणपण मात्र त्याला नाही आहे असं सरकार इथं जणू म्हणतंय. आणि फेक आयडेंटिटीज लग्नातल्या यांना शोधायच्यात, पण फेक आयडेंटिटी या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमधल्या ज्या आहेत, बोगस मतदारांच्या बद्दल इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्याबद्दल कुठला कायदा आणावासा वाटत नाही आहे. लोकशाहीला सगळ्यात शुद्ध करणारी जी गोष्ट आहे मतदानाची, तिथं तुम्ही या सगळ्या गोष्टी करत नाही आणि नागरिकांच्या खाजगी आयुष्यामध्ये मात्र तुम्हाला ढवळाढवळ करायची. म्हणजे एकीकडे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारामुळं उद्योगधंद्यांबद्दलचे एवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाच्या भवितव्याबद्दलचे प्रश्न आहेत, पण या सगळ्यापेक्षा गुजरात सरकारला ही त्यांची प्राथमिकता वाटते. आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आत्तापर्यंत या सगळ्याच्या विरोधातले निर्णय दिलेले आहेत. 2021चा लक्ष्मीबाई चंद्रागी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका याच्यामधला जो निकाल होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की कन्सेंट ऑफ द फॅमिली, कम्युनिटी और क्लॅन इज नॉट नेसेसरी वन्स टू अडल्ट इंडिव्हिज्युअल्स ॲग्री टू मॅरी. कोर्टानं पुढं असंही म्हटलेलं होतं, चॉईस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इज ॲन इनएक्स्ट्रेसिबल पार्ट ऑफ डिग्निटी. म्हणजे अशा पद्धतीनं स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा भाग आहे आणि असा अधिकार जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं एका ठराविक वर्गाच्या सन्मानासाठी किंवा समूह काय विचार करतोय याच्यासाठी त्याचं बलिदान जे आहे ते दिलं जाऊ शकत नाही. आणि असे सुप्रीम कोर्टाचे निर्णय असताना सुद्धा गुजरात सरकार हा कायदा आणायला धजावत आहे. आता भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे बघा, आणि त्याच्यामध्ये ते असे मागणी करतायत की गुजरात गव्हर्नमेंट हॅज टेकन इनिशिएटिव्ह टू मेक प्रोव्हिजन्स टू प्रोटेक्ट गर्ल्स इन केसेस ऑफ लव जिहाद. In the last couple of years, we are observing that in several love jihad cases, Muslim young boys with the support of parents are luring young girls, particularly of the age group 14 to 18 years. As soon as they crosses the age of 18, such Muslim boys take away the girl and marry. म्हणजे या देशातल्या मुस्लिम तरुणांसाठी बहुधा हा एकच उद्योग राहिलेला आहे, हिंदूंच्या मुली पळवणं. अशा थाटामध्ये त्यांचं बदनामीकरण जे आहे ते या पत्रामध्ये केलं जातंय. आणि विचार करा की मुळात हा कायदा जो आहे तो केवळ धर्मापुरता उरणार नाही आहे. अनेक घरांमध्ये वेगळ्या जातीतल्या लग्नांना सुद्धा विरोध असू शकतो. त्यामुळं एक प्रकारे तुम्ही वर्णव्यवस्था कायम ठेवायला निघालेला आहात. कुणीही आपली जात सोडून विवाह करूच नये अशीच बहुधा सुप्त इच्छा गुजरात सरकारच्या मनामध्ये आहे. आणि त्या दृष्टीनं या कायद्याबद्दल फार गांभीर्यानं खरं तर विचार व्हायला पाहिजे. आता अनेक अभ्यासक, कायद्याचे अनेक तज्ज्ञ या सगळ्याबद्दल चिंता व्यक्त करतायत की असा जर कायदा आला तर तो देशाच्या घटनेच्या पूर्णपणे विरोधी असेल. पण या सगळ्यामध्ये अजून एक फार खेदाची गोष्ट काय माहिती आहे, गुजरातमधले जे पक्ष आहेत, आम आदमी पक्षाचे गुजरातमधले नेते इसुदान गढवी यांनी या प्रस्तावाबद्दल, या प्रस्तावित कायद्याबद्दल गुजरात सरकारचे आभार मानलेले आहेत. आणि त्यांना असं वाटतंय की हा कायदा व्हायला पाहिजे, मुळामध्ये ही कल्पना आमचीच होती, असं सुद्धा आम आदमी पक्षाचे नेते सांगतायत. आणि काँग्रेसचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी सुद्धा याचा म्हणजे पूर्णपणे स्वागत केलं पाहिजे आपण या कायद्याचं, असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या प्रमुख पक्षांनी
या संपूर्ण कायद्याच्या विरोधात लढायला पाहिजे, ते मात्र याचं स्वागत करताना दिसत आहेत. आता अशा पद्धतीचा जर कायदा आला तर तो पूर्णपणे घटनेच्या विरोधातला असेल, कारण घटना 18 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीला सज्ञान मानते, त्याचे निर्णय घेण्यासाठी ती व्यक्ती सक्षम आहे असं मानते. असं असताना हा मॅरेज व्हेटो पॉवर एक प्रकारे तुम्ही पालकांना का देताय हाही प्रश्न आहे. आणि जर समजा व्हेटो पॉवर तुम्हाला द्यायची आहे तर ती फक्त लग्नासाठी का, ती मतदानासाठी का नको? मतदान इतक्या बिंडोकपणे लोक करतात की ज्याच्यामधनं जर योग्य सरकार निवडलं जात नाही असं वाटत असेल तर मग उद्या असे व्हेटो या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पण आपण आणणार आहोत का, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून फेक आयडेंटिटी वगैरे जे आहेत ते केवळ नावाचे मुद्दे आहेत. खरं तर यांना समाजामध्ये जातीपातीमधलं द्वेष आणि भेदाचं राजकारण जे आहे ते कायम ठेवायचं आहे. त्यासाठी हा अशा पद्धतीचा कायदा ते आणू बघतायत. आता मोदी स्वतः मुख्यमंत्री असताना 2006 पासून त्यांच्या मनामध्ये हे होतं, आजवर त्यांना करता आलं नव्हतं. आता ते पंतप्रधान आहेत आणि गुजरातचे सगळे नेते जे आहेत ते त्यांना खुश करण्यासाठी बहुधा या कायद्यासंदर्भातलं पुढचं पाऊल टाकतील. वाईट हे वाटतं की आपल्याकडचे प्रकल्प गुजरातला जात आहेत, आपण आपली मानसिकता गुजराती लोकांच्या चरणाशी गहाण ठेवतो आहे आणि दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रामध्ये असे कायदे जे आहेत ते डोक्यावर घेऊन लोक नाचवत आहेत. म्हणजे ज्या आपल्या समाजसुधारकांनी आंतरजातीय विवाहांसाठी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातनं जातीपातीतल्या भेदाभेदांना दूर करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचा अपमान करणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून ती फार संतापजनक आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या गुजरात मॉडेलबद्दलच्या काही प्रतिक्रिया आणि हे गुजरात मॉडेल तुम्हाला पटतं का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.